आदेश. मच्छिंद्रनाथ गोरक्षाच्या डोक्यावरती हात ठेवतात. आदेश. गोरखा हात जोडून गोरक्ष गुरुजीला विचारतो, मच्छिंद्रनाथांना, गुरुजी गोरक्षाने हात जोडायचं, आपली काय सेवा करू? याला कोण नसतं ना, त्याला माझे असणारे नाथ मच्छिंद्रनाथ असतात. लक्षात ठेवा. शिष्य कसा असावा, गुरुजी कशी असावेत. काहींवरती कृपा झाली, पण त्या बाईने ऐकलं नाही. ती चिमूट फेकून दिली आणि त्या गोरक्ष असणाऱ्या उकुंड्यातून माझ्या असणारे गोरक्षनाथांचा जन्म झाला. सर्वांनी टाळ्या वाजवा. तेवढी तरी कंजूशी करू नका, जोरात आला पाहिजे फटाकड्यासारखं. आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षाला सांगतात, गोरक्षा मला भूक लागली रे, मला काहीतरी खायला पाहिजे. गुरुजी आपण ह्या ठिकाणी विश्रांती घ्या, मी कुठं काय मिळतंय का पाहतो. म्हणून आपल्या गुरुजीच्या भिक्षेसाठी गोरक्ष पश्चिम बंगाल मधलं गौड बंगाल गाव आहे, त्या गावामध्ये आपल्या गुरुजींसाठी भिक्षा शोधायला निघलेले आहेत. हळूहळू जायचं, फिरायचं थोडं स्टेजवरती, भजन घ्या एखादं. ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, बोला ओम नमो आदेश, ओम नमो ताळी वाजत चालायचं, ताळी वाजत. ओम नमो आदेश. हळूहळू बस, हळूहळू. अलक निरंजन, तिथंच थांबायचं बळा. ज्या घरी गेले त्या घरी जेवण होतं, पंचपक्वान्न बनवलेले होते. मी एक सांगू, कधी साधूला दक्षिणा देऊ नका, पण तांबर पाणी चतकोर भाकरी जरूर द्या. आपली भारतीय संस्कृती. माते काही खायला असेल तर द्या, माझे गुरुजी बसलेले आहेत. माझ्यासाठी नाही, माझ्या गुरुजींसाठी पाहिजे. म्हणून झोळी पुढे करतात आणि ती दिलेली भिक्षा गोरक्ष आपल्या गुरुजींसाठी घेऊन येतो. ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, बोला ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, बोला ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, बोला ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, बोला ओम नमो आदेश. गोरक्ष गुरुजींजवळ येतात. गुरुजी आपल्यासाठी मी प्रसादी घेऊन आलो. म्हणून गोरक्ष पायाजवळ बसतात. तिकडं तोंड करायचं, थोडं तिकडं पब्लिकडं, आणि आपल्या हाताने गुरुजींना भरवतात. मोठ्या प्रेमाने गुरुजी त्यांचा स्वीकार करतात. सर्वांनी टाळ्या वाजवा. श्री गुरु मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळाला गहिनी प्रति. मांडी घालून बसतात गोरक्षनाथ तिथे. बसा मांडी घालून. आवडीने प्रसाद ग्रहण करत असताना आता जी मन कल्पित माणसं आहेत ना, त्यांनी ऐका. काही लोक म्हणतात आम्ही 10व्याचं खात नाही. आमच्या गुरूंनी आम्हाला हे सांगितलं नाही. कान उघडं ठेवून ऐका. कोणी म्हणतं आम्ही श्राद्धाचं खात नाही. तुमचं काय म्हणणं आहे? 10व्याचं खायचं का नाही? बोलायचं नाही का तुम्हाला? पडदा ओढून घेईन आणि कथा इथं स्टॉप करेल. 10व्याचं खायचं का नाही? बोट वरती करा बरं.
खायचं का नाही, कोणी कोणी खायचं नाही असं ठरवलेलं आहे. खायचं का नाही खायचं सगळ्यांनी बोट मला सांगा, ज्याला खाली घ्या, मी विचारतो तुम्हाला, नाही खायचं असं कोणाकोणाचं मत आहे बोटवर करा. आणि आपण मेल्यानंतर आपलं कोणी खायचं, ही ब्राह्मक कल्पना आहे, एक लक्षात राहू द्या, बोलू नका. जे वडे आले होते, जे पंचपक्वानाचं भोजन आलं होतं, त्या स्त्रीच्या घरी श्राद्धाचं जेवण होतं. श्राद्धाचं जेवण श्री गुरु मच्छिंद्रनाथ खाऊ शकतात, तर त्यांच्यापेक्षा आम्ही काय मोठं आहे? हे असती ना कल्पित, ही मनाने दुर्बल झालेली आहेत. अरे एखाद्या खोलीमध्ये जर कोणलं ना, भीतीची माती खातील 8 दिवस उपवासी. कारण का? ह्या जगात पैसे दुय्यम स्थान आहे, पण ही शरीररूपी गाडी चालवायची असेल तर याला पहिली गरज आहे ती अन्न नावाच्या इंधनाची. म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि गोरक्षनाथांचे गुरुवरचं प्रेम, मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, गोरक्षा अरे वडे फारच सुंदर होते, मला वडे आवडलेत, अजून वडे भेटतील का, अजून वडे भेटतील का? गुरुजी तुम्ही काळजी करू नका, मी घेऊन येतो. ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, बोला ओम नमो आदेश, ओम नमो आदेश. भिक्षांदी. अंजाबाईच्या घरी भिक्षा मागायला आले होते, उभे राहते तेच बरोबर, तिकडे समोर पहा. समजून घ्या, हे मोठं स्टेज नाही, आर्टिस्टचं नाही. पात्रांसाठी टाळ्या तरी वाजवा बाबांनो. रोज एकेकाला सांगावं लागतं, ती बरोबर स्वामी करून घेतात. माते, मगाशी मी आपल्याकडे भिक्षा मागायला आलो, आपण प्रसादी दिली मला, मग आता काय पाहिजे तुला, काय पाहिजे? मला पुन्हा भिक्षा हवी. अरे तुमचं पोट भरत नाही का? ढोंगी साधू कुठले, हा किती खातो, एवढं एवढं दिसतो, किती ताट भरून दिलं तुला. अपमान करायला लागली. नाही नाही माते, गोरक्ष म्हणायला लागला, तसं नाही, तिकडे तोंड कर बाळा, हा तसंच बोल. नाही नाही माते, तसं नाही, माझ्यासाठी नाही मागत मी, माझ्या गुरुजींना आहे ना, त्या असणाऱ्या पक्वानामधला फक्त वडा आवडलाय, तो वडा द्या फक्त, मला दुसरं काही नको. आणि माझ्यासाठी नको, माझ्या गुरुजींसाठी पाहिजे. आणि तू एवढ्या गुरुजींवरती प्रेम करतो, मी तुला वडे ताट भरून देईल, पण तू गुरुजींसाठी मला काय देशील? काय पाहिजे माते तुला? तुझा डोळा काढून देतो का? डोळा देईल ना माते, हे घे डोळा काढून देतो. म्हणून हात लावला डोळ्याला, आणि आपल्या गुरूंसाठी आपल्या डोळ्यांचं दान करणारा पहिला शिष्य कोण असेल तर गोरक्षनाथ. गुरु भक्तांची अशी असणारी, गुरु शिष्यांची अशी डोळे असावा. आणि तो हातात थरथर असणारा काढलेला डोळा काढला आणि माझ्या गोरक्षनाथाने त्या बाईच्या हातामध्ये दिला, बाईच्या हातात दिला. घे माते, पण मला वडे दे. थरथर कापायला लागली, नको नको म्हणून बाई पळून गेली. आणि गोरक्षनाथ तसं डोळ्याला हात ठेवून ती घेतलेली भिक्षा आपल्या गुरुजींकडे व्हायला लागले. ओम नमो आदेश, अलख बोला नमो आदेश बोला, अलख बोला नमो आदेश बोला, अलख बोला नमो आदेश बोला. गुरुजींच्या ठिकाणी आल्यानंतर एका बाजूलाच उभा राहतो आणि एका हाताने गुरुजींना सांगतो वडे घ्या, वडे घ्या गुरुजी. आणि असा पाठ फिरून उभा राहतो गोरक्ष. गुरुजी हे वडे घ्या, घ्या गुरुजी, मी घेऊन आलो, वडे आवडतात ना तुम्हाला, घ्या. समोर पाहायचं गोरक्षाने, एका बाजूला उभं राहायचं पाठ फिरून. गोरक्षा हात का लावला डोळ्याला? काय झालं तुझं? काय नाही गुरुजी, फांदी जरा हे झाली होती. तसं नाही गोरक्षा, काय झालं मला दाखव. काही नाही गुरुजी, भिक्षा आणायला गेलो आणि त्या बाईनी सांगितलं तुझ्या गुरुजीला वडे आवडत असेल तर तू काय देशील? मी त्या मातेला सांगितलं काय हवं माते तुम्हाला? तुझा डोळा काढून देशील का? गुरुजी तुम्हीच माझे पालनहार आहात, तुमच्याशिवाय मला कोण आहे?
म्हणून गोरक्ष तशीच चरणाला मिठी मारतो गुरुजींची. मी तुला डोळा काढून दिला, श्रेष्ठ गोरक्ष तुझी भक्ती. म्हणून मच्छिंद्रनाथ जवळ घेतात, मस्तकावरनं हात फिरवतात, डोळ्यावरनं हात फिरवतात आणि आपल्या असणाऱ्या शिष्याचे डोळे पुन्हा प्रदान करतात. ही नाथ संप्रदाय, तिथून वारकरी संप्रदाय, माऊली आळंदीची, गुरुचे तुकोबराया, पैठणचे नाथ राया, त्र्यंबकेश्वरचे निवृत्ती राहत, हे सगळी भूमी पावन कुणामुळे झाली असेल तर माझे असणारे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्र तयाचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मच्छिंद्राने भोग गुरुच्या शिकेला, मच्छिंद्राने बोध स्वामीच्या दरबारात आले भक्त या रांगत, माझ्या स्वामीच्या दरबारात आले भक्त या रांगत. स्वामी 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 अक्कलकोट स्वामीनाथ, स्वामी स्वामी स्वामी